बघा, काही कार्यकर्त्यांचं मत जे आहे हे काही इमोशनली बोलतात, काही टेक्निकली बोलतात, काही वेगळ्या प्रकारे बोलतात. संघटना जी आहे हे शिवसेनेची या ठिकाणी मजबूत आहे. म्हणूनच शिवसेनेला जे आहे ते येणाऱ्या मतलब झाल्या जेवढ्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये यश मिळालं. नाशिकमध्ये महानगरपालिकेमध्ये जरी यश मिळालं नसेल, जरी कमी जागा निवडून आल्या, तरी काही जागा जे आहे ते 100, 150, 200, 125 अशा मतांनी जे आहे हे निसटलेले आहेत. लोकांचा विश्वास जो आहे हा शिवसेनेवरती आहे, लोकांचा विश्वास शिंदेसाहेबांवरती आहे. आणि या बैठका ह्याच्यासाठी होत्या की जिथे कार्यकर्ता जो आहे त्याच्या मनातील भावना ज्या आहेत त्या बोलून दाखवणार, आणि त्या कार्यकर्त्याशी बोलण्यासाठी आम्ही इकडे आलो आहे. इकडे जर कार्यकर्त्यांनी त्याच्या भावनाच मांडल्या नाही तर त्या भावना आमच्यापर्यंत पोचणारच नाही, त्याच्यावरती ॲक्शन आम्ही घेऊच शकणार नाही. तर कार्यकर्ता जो आहे तो मनसोक्त जो आहे तो या ठिकाणी बोलत असतो. त्याच्या मनामधल्या वेदना ज्या आहेत, भावना असतील चांगल्या वाईट, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कार्यकर्ते याच बैठकीमध्ये बोलत असतो. कुठला पक्ष जो आहे तो असं सगळ्यांना बसून 2.5-2.5, 3-3 तास बैठक घेतो, शाखा प्रमुखाला विचारतो, उपशाखा प्रमुखाला विचारतो, साध्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वेळ देतो, कार्यकर्ता आपलं मन जे आहे ते त्या ठिकाणी व्यक्त करतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठीच हा संवाद मेळावा आहे. इथे कुठे मी येऊन भाषण करणार, मंत्री भाषण करणार, वन वे ट्रॅफिक, फक्त आम्हाला जे बोलायचं ते कार्यकर्त्याला सांगणार, हे असं होत नाही आमच्या बैठकीमध्ये. इथे 2 वे ट्रॅफिक असतो, दोन्हीकडून जो आहे संवाद होत असतो, आणि या संवादामधूनच पक्ष कसा मजबूत होईल याच्यासाठी आम्ही काम करतो.